सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंची टोलेबाजी आहे। लाडकी बहीण भावापेक्षा लाडका मतदार योजना आणा असं राज ठाकरे म्हणतायत। लाडका मतदार योजना आणल्यास सर्वांना पैसे वाटायला मोकळे असा देखील टोला राज ठाकरे यांनी लगावलाय। लाडकी बहीण लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा लाडका मतदार असं एकदा करून टाका, म्हणजे सगळ्यांनाच पैसे वाटायला मोकळे। भानगडच नको ना, लाडकी बहिणी लाडका जावई बिवई काही नाही, सगळंच। राजसाहेबांची सूचना अतिशय योग्य आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार लाडका बहीण लाडका भाऊ हे लाडका मतदारांसाठीच आहे। कारण का लाडका भाऊ आणि लाडकी बहीण हे आमचे लाडके मतदार असल्यामुळे त्यांची सूचना आम्ही अगोदरच मान्य केली आहे आणि म्हणूनच आम्ही ती योजना बाहेर आणलेली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या आमच्या महिला भगिनींनी या योजनेचं स्वागत केलं आहे आणि यामधनं जे 18,000 रुपये त्यांना मिळणार आहे वर्षाचे, त्यातनं मुलांचं शिक्षण आहे, मुलींचं शिक्षण आहे, त्याकरता लागणाऱ्या व्यवस्था आहेत आणि या 18,000 रुपयामध्ये एक मोठा आधार आमच्या लाडक्या बहिणीला होणार आहे। त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशमध्ये असेल मोठ्या प्रमाणावर विकासाकरता मोठा फायदा झाला आहे। त्या योजना ही आमच्या बहिणींनी स्वीकारलेली आहे आणि काँग्रेसवाले तर हायकोर्टात गेले, काँग्रेसवाले या योजनेच्या हायकोर्टात गेले। शेवटी जनतेचा पैसा जनतेकरता आहे आणि त्यामुळे या योजनेचा सर्वांनीच लाभ घेतला पाहिजे, या योजनेचा फायदा सर्वांना झाला पाहिजे, या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।